गणेश सीताराम महाराज ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या वाणीने या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। सन्माननीय गणेश महाराज ठाकूर साहेब। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळाराम दादा, बाबाजी पाटील साहेब, सुनील फापाळे साहेब आणि संपूर्ण आदरणीय व्यासपीठ, आमच्या तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी। आज मला आनंद वाटतोय, मी इथे जेव्हा हजर झालो फापाळे सर तेव्हा खूप घाबरत आलो, कारण देसाई गाव म्हणजे तेव्हाचा डेंजर, इन्स्पेक्टरला सुद्धा आणि ह्या गावात त्यावेळेला फक्त माझे वसंत पाटील वेताळपाड्यातले ओळखीचे होते, बाकी कोणीच नव्हतं। पण असा एक मनामध्ये भीती होती की या गावामध्ये आपली सर्व्हिस कशी काय होणार, पण असं काही रूप सावळाराम बाबांनी बदलून टाकलं या गावाचं। मी 2-3 ठिकाणी बदली माझी झाली, पण इथे जो आनंद वाटत होतं, मिळत होतं, ते कुठेच नव्हतं। आता मग आमच्या सर्व भगिनी आलेल्या आहेत, सगळे शिक्षक या गावाची आठवण काढतात, कारण इथे जे प्रेम मिळतोय ते बाकी आम्हाला कुठेच मिळालं नाही। देसाई गाव जितकं तापट तितकंच प्रेमळ सुद्धा आहे। आज आपण बघितलं असेलच, अगदी नाक्यापासून तर इथपर्यंत त्यांनी मला वाजत गाजत आणलं आणि सर्व कार्यक्रमाची व्यवस्था फापाळे सर त्यांनीच केलेली आहे, मला काहीच बघावं लागलं नाही। मला आमच्या शिंदे गुरुजींची आठवण येते। आमचे शिंदे गुरुजी ज्यांनी आम्हाला इतके ते मारायचे, आम्हाला परवानगी नव्हती पण ते खूप मारायचे आम्हाला सर, पण आम्ही म्हणते बरं झालं आम्हाला मारलं नसतं तर आम्ही नाक्यावर फिरत राहिलो असतो। जयेश महाराज त्यांनी आम्हाला मारलं, पण आमच्या मुलांनी त्यांना गावाला चांगलं घर बांधून दिलं। मारल्यानंतर कोणी घर बांधून देईल? पण आम्ही म्हणतो बरं झालं मारलं नसतं तर आज आम्ही शिस्तीत राहिलो। तसं मी या गावातले राम म्हात्रे नाही का, किशोर म्हात्रे यांना खूप मारायचं। हा किशोर आहे ना, हा माझ्या बरोबर म्हणजे अगदी उंचीने माझ्याबरोबर दिसायचा विद्यार्थी, पण या विद्यार्थ्यांनी कधीही आम्हाला असं प्रत्युत्तर केलं नाही आणि खरोखरच आदर केलं। आज जाता जाता एका अर्थाने आनंदही होतोय, एका अर्थाने दुःखही होतोय की आता आमची शाळा खऱ्या अर्थाने नावारूपाला आली, चांगली सुंदर शाळा झाली आणि आता मला जावं लागतोय याचं दुःख वाटते। सुरुवातीला आपली चाल घर होते नाही का, मंगाळे मॅडम, सगळ्या आमच्या भगिनी आलेल्या आहेत, शिंदे मॅडम, मंगाळे मॅडम, गांधी मॅडम। हे सगळं श्रेय जयेश महाराज, द्वारकानाथ महाराज सावळाराम बाबांवर जातोय। सावळाराम बाबांनी मगाशी मला सांगितलं की माझी पहिली ओळख सावळाराम बाबांशी जर कोणी करून दिली असेल तर ती विष्णू साहेबांनी। सावळाराम बाबांच्या नंतर मी माझ्या जीवनात
जर कोणाला मानत असेल जयेश महाराज तर ते विष्णू साहेबांना. विष्णू साहेबांचं जीवन म्हणजे जैसे कीर्तन करावी तैसे वर्तुनी दावावी. सावळाराम बाबा जसे वागले तसेच अगदी तंतोतंत आमचे विष्णू साहेब वागले. आज मी जो शिक्षक झालोय, आदर्श शिक्षक म्हणा, एक छोटासा कीर्तनकार प्रवचनकार म्हणा, त्याला एकमेव कारण आमचे सावळाराम बाबा आहेत. आमच्या समाजाचे फापाळे सर खरे देव सावळाराम बाबा आहेत. ते जरी आगरी समाज आले नसते आगरी समाजात तर आम्ही कसले कीर्तनकर आणि कसले शिक्षक, कुठेतरी नाक्यावर. पण कबीर संगत साधो की जो गंदो का बास, कुछ लेना नहीं कुछ देना नहीं तो ही बास ही बास. म्हणजे साधूची संग शंकर शेठ हे आमचे सगळे सोसायटी मधले आलेले आहेत लोक, चांगले श्रीमंत आहेत बरं का, ते आपल्याला सेट करतात. खरोखर शंकर शेठ आमच्यावर सावळाराम बाबांनी खूप असं म्हणतात, शिक्षणाला जोड संस्काराची असावी आणि संस्काराला जोड शिक्षणाची असावी. नुसतं शिक्षणही कामाचं नाही आणि नुसतं संस्कार आंधळं असतं, मग त्याला शिक्षणाची जोड पाहिजे. आणि शिक्षण असं शिक्षित असेल पण त्याला संस्कार नसतील तर तो पण जरा शहाणपणा करतो. मग शिक्षणाला जोड संस्काराची असावी आणि ते संस्कार सावळाराम बाबांनी आम्हाला दिले. त्या घराण्याचे या ताराबाई इथे बसलेल्या आहेत. सावळाराम बाबांनी आम्हाला जर आधार दिला नसता तर आज मी तुम्हाला इथे दिसलो नसतो. सर्व जबाबदारी त्याने आमची पार पाडली. फक्त आता बाबांना एकच, मी आता मध्ये आळंदीला जाऊन आलो. जयेश महाराज, जयेश आपल्या ज्ञानोबा रायांना प्रार्थना केली, संकल्प केला, माझे 108 पारायणं अजान वृक्षाच्या झाडाखाली माऊलींनी करून घ्यावी. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस झालं, आता किती कमावले किती मिळवले ते काही पुरत नाही. आता पुढचं काही रिक्षा टेम्पो घेऊन आपण कमवणार आहोत. फक्त माऊलींना एकच प्रार्थना करतोय की उर्वरित आयुष्य माझी जी इच्छा संकल्पना आहे तशी माझी 21 पारायणं अजानुक्ष झाडाखाली झालेली आहेत, पण ती वजा करून 108 माऊलींनी माझी ती पारायणं पूर्ण करावीत आणि उरलेलं आयुष्य माझं परमार्थात जावं. मी सर्वांना, माझे विद्यार्थी आहेत, आजी माझी विद्यार्थी हे महिनाभर बाबाजी पाटलांच्या सोबत आणि काम करत होती. राहिला होता प्रश्न जेवणाचा. बाबाजी पाटलांनी सांगितलं तुम्हाला काही कमी पडलं मला सांगा. हा संपूर्ण जेवणाचा खर्च बाबाजी पाटलांनी केलेला आहे. आज मला वाटायला लागलं, माझी बरेच आजी माझी विद्यार्थी आहेत, मला इतक्या दिवस वाटत होतं मला 2च मुलं आहेत, एक मुलगी भावना आणि दुसरं चंदन, पण आता वाटायला लागले बरीच मुलं आहेत. कारण ज्या मुलांनी निस्वार्थाने आणि हे सगळं कार्यक्रम कोण करतोय हो कोणासाठी, पण आज मला आनंद वाटतोय की माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी हे सगळं कार्यक्रम केलं, याचा आनंद वाटतोय. असो, ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, प्रेम दिलं, त्यांचे मी शतशः ऋणी आहे. असंच मरेपर्यंत प्रेम द्या. कधी आलो तर असंच प्रेम द्या. तुम्ही मला विसरू नका आणि मी तुम्हाला विसरणार नाही. असो, परत ज्ञानोबा तुकोबारायांना, सावळाराम बाबांना शतशः प्रणाम करतो की माझी ही निर्विघ्नपणे आपण सर्विस पार पाडून घेतली, नाहीतर हा सोहळा प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. तेव्हा परत संतांना, विशेषतः वामन बाबा सावळाराम बाबांना मी शतशः प्रणाम करतो की माझी निर्विघ्नपणे निष्कलंकपणे सेवा आपण पार पाडून घेतलीत.
पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण इतका वेळ झालाय तरी कसली काकू न करता थांबून राहिल्यात माझ्यासाठी, तेव्हा सर्वांचे पुनश्च आभार आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय जय.